नमस्कार. पाहुण्यांसाठी असो किंवा घरात कुठलाही नाश्ता करायचा असेल तर सर्वात आधी लक्ष जाते ते पोह्यांकडे. तेव्हा आज तुम्हाला अशाच पोह्यांचा झटपट होणारा नाश्ता दाखवत आहे. जेवढा वेळ कांदे पोहे करायला लागतो अगदी तेवढ्याच वेळात हा नाश्ता तयार होतो. त्यासाठी ते मी जे आपण कांदे पोहे करतो ते जाड पोहे घेतले आणि ते आता स्वच्छ धुवून घेते आहे. व्यवस्थित सगळे पोहे मी इथे धुवून घेते आहे. 2 पाण्याने स्वच्छ हे पोहे धुवून घेते आणि परत एकदा त्यामध्ये पाणी घालते आणि आत्तासुद्धा सगळे व्यवस्थित धुवून घेते. आणि हे पोहे आपल्याला भिजत घालायची गरज नाही. फक्त मी हे पोहे धुवून घेतले आणि एक गाळणी घेतली आहे, खाली भांडं घेतलं आहे आणि गाळणीवरती हे सगळे पोहे काढून घेते आहे. त्यामुळे त्यातलं सगळं पाणी खाली निघून जाईल आणि आपले पोहेसुद्धा व्यवस्थित मुरतील. अगदी कांदे पोह्यांच्या वेळात हा नाश्ता होतो आणि नेहमी आपण पोह्यांपासून कांदे पोहे खातो. आज तुम्ही हा अशा प्रकारचा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा. आता मी सगळे पोहे या गाळणीवरती काढून घेतले आहे आणि याला मुरत न घालता फक्त हे पाणी निथळेपर्यंत मी साईडला ठेवते आहे. आणि इथे एक मिक्सरचा पॉट घेतला आहे, त्यामध्ये कढीपत्त्याचे भरपूर पाणी मी घालते. सोबत हिरव्या मिरच्या, लसणाच्या 4 पाकळ्या घेतल्या आहे आणि आलं घेतलं आहे. हिरवी मिरची मी इथे तोडून घालते आणि त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि पाणी न घालता हे थोडंसं जाडसर मी वाटून घेते आहे. बघा इतकं जाड हे वाटून झालेलं आहे. आता जे आपण पोहे धुवून ठेवले ते पोहे छान मुरलेले आहे. खाली पाणीसुद्धा निथळलं आहे. आता हे पोहे मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आहे. फक्त 5 मिनटासाठी मी हे पोहे साईडला ठेवले होते. जोपर्यंत आपलं वाटण तयार झालं तोपर्यंत पोहेसुद्धा व्यवस्थित मुरले गेले. आता हे सगळे पोहे मी छान हाताने कुस्करून घेते आहे. या पोह्यांचा व्यवस्थित असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे पोहे छान चुरले जातील. पोह्यांची आपल्याला यामध्ये चव वगैरे लागणार नाही. बघा अशा प्रकारे हा पोह्यांचा गोळा मी तयार केलेला आहे. सगळे पोहे व्यवस्थित मळले गेले आहे. आता यामध्ये तांदळाचं पीठ इथे मी घालते आहे, त्यामुळे हा आपला नाश्ता छान कुरकुरीत होईल. 3 चम्मच मी तांदळाचं पीठ घातलं आणि एक बटाटा मी इथे बॉईल करून घेतला आणि तो किसून घेतला आहे. आता त्यामध्ये 1 चम्मच तीळ घातले, 1 चम्मच इथे चिली फ्लेक्स घातले आहे, पाव चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा धनेपूड घातलं आणि जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण इथे घालते आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये मी दही घालते आहे. दही आंबट आहे म्हणून 2 चम्मच घातले आणि सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं आणि आपल्याला याचा एक व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. नेहमी आपण पोह्यापासून कांदे पोहे करतो, तेव्हा आज अशा प्रकारे हा झटपट होणारा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा. बघा हा अगदी व्यवस्थित गोळा तयार झाला आहे. आता मी हात स्वच्छ धुवून घेतले आहे आणि हाताला थोडंसं तेल लावते आहे, त्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता त्यातला मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याचा मी हातावरती दाबून असा चपटा वडा तयार केलेला आहे.
आता बोटाला परत एकदा तेल लावून घेते आणि मधोमध छिद्र करते आहे। दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित हे छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हे पोह्यांचे मेदू वडे तयार झाले आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित छिद्र केलेलं आहे। आता तुम्ही हे कुठल्याही आकारात करू शकता, असे अगदी छोटे छोटे पकोडे करू शकता किंवा याचे तुम्ही असे सिलेंडर शेपमध्ये नगेट्ससुद्धा तयार करून घेऊ शकता। किंवा मग याचा तुम्ही असा गोळा घेऊन चपटे वडेसुद्धा तयार करू शकता। मी आज या पोह्यांचे तुम्हाला मेदू वडे दाखवत आहे। तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हे करून पहा। मेदू वड्यांमुळे आतपर्यंत व्यवस्थित हे वडे शिजले जातात आणि यामध्ये आपण जे सगळे जिन्नस घातले आहेत त्यामुळे या नाश्त्याला अतिशय छान टेस्ट येते। तीळ घातले आहेत त्यामुळे याला छान नटी टेस्ट येते। आता दोन्ही साईडनी मी व्यवस्थित याला सुद्धा छिद्र करून घेतलं। आणि हा वडा मी त्याच प्लेटमध्ये ठेवते आहे। आता बाकीच्या शिल्लक राहिलेल्या पिठापासून सुद्धा मी अशाच प्रकारे हे सगळे मेदू वडे तयार करून एका प्लेटमध्ये ठेवले आणि थोडंसं मिश्रण शिल्लक ठेवले, त्याचेसुद्धा असेच वडे तयार करून घेते। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक गोळा टाकते। आपलं तेल गरम झालं आहे। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे सगळे वडे मी तळून घेते आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। जर हाय फ्लेमवरती वडे तळले तर वरून लवकर करपून येतात आणि आतून मात्र ते शिजणार नाही, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती पहिली साईड व्यवस्थित तळून घ्यायची आणि दुसरी साईड सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। मी पहिली साईड पलटून घेते आहे। नेहमी आपण कांदे पोहे करतोय अशा प्रकारे हा वेगळा चवीचा झटपट होणारा कांदे पोह्यांच्याच वेळात हा नाश्ता तयार होतो। नक्की करून पहा, चवीला अतिशय छान लागतो। आता दोन्ही साईडनी हे वडे व्यवस्थित तळून झालेले आहे। बघा याचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि अजिबात हे तेलकट देखील होत नाही। दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाल्यावर मी हे मेदू वडे काढून घेते आहे। रंगाने चवीने अतिशय छान लागतात। आता हे पहिले वडे तळून झाल्यावर बाकीचे शिल्लक राहिलेले मेदू वडे सुद्धा पहिल्याचप्रमाणे मी तेलामध्ये सोडते आहे। एका वेळेस मी 4 हे मेदू वडे इथे तळत आहे आणि हे वडे सुद्धा पहिल्याचप्रमाणे दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। बघा अगदी मस्त याला रंग आला आहे, चवीलाही तितकेच अप्रतिम लागतात आणि अगदी कांदे पोह्याच्या वेळात हे पोह्यांचे मेदू वडे तयार होतात। आता शिल्लक राहिलेले सुद्धा मेदू वडे मी याचप्रमाणे तळून घेते आहे। आता तुम्ही हे मेदू वडे कशाही सोबत खाऊ शकता। मी ते टोमॅटो सॉस सोबत हे खाते आहे। बघा अगदी मस्त झाले आणि झटपट हे तयार झाले, अजिबात तेलकट सुद्धा हे होत नाही। आजची ही तुम्हाला पोह्यांची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा पोह्यांचा नाश्ता जर आवडला, हे पोह्यांचे मेदू वडे जर आवडले तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा आणि आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।